नमस्कार सगळे, मी इयत्ता 8वीला मी मातीपासून चूल बनवणार. माझे नाव राजनंदिनी गोविंद वडवी, इयत्ता 8वी, मी मातीपासून बदक बनवणार. माझे नाव दिव्या देवदास वसावे, मी चपाती बनवणार. माझे नाव स्नेहा सोपली वसावे, मी वसावे, मी गॅस बनवणार. मी तनुश्री गॅसडी चूल बनवणार. मी नवी पाहिजे, मी आता काय शिकते, मी तरीपट बनवणार. माझे नाव मेहर लगसवाले, मी आता चूल बनवणार. माझे नाव सोनल गिरीश पाडू, मी आता मादर बनवणार. राजन वसावे, चूल बनवणार. माझे नाव आरवी संग्राम वडवी, मी इयत्ता 5वीला शिकते, मी मातीपासून चूल बनवणार. माझे नाव संजय देवदास वसावे, मी जांभूळ बनवणार. माझे नाव असदनगर सिंग वसावे, इयत्ता 7वीला शिकतो, मातीपासून घर बनवणार. माझे नाव पियुष शेखर, इयत्ता 7वी शिकतो, मी घर बनवणार. माझे नाव समस्या आता 8वीला शिकतो, मी घर बनवणार. माझे नाव निर्मल गणेश वसावे, मी मातीपासून बैल बनवणार. माझे नाव राकेश रामपाडे, इयत्ता 9वी, मातीपासून गणपती बनवणार. माझे नाव लक्की अनिल वडवी. सर्व वाचकांना आमचा नमस्कार. आज शिक्षण सप्ताह अंतर्गत कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवसच्या अनुषंगाने आमच्या माध्यमिक विद्यालय मोरंबा येथे मातीपासून वस्तू व भांडी बनवण्याचा एक छोटासा उपक्रम राबवला. त्यात एकूण 21 विद्यार्थ्यांनी इयत्ता निहाय सहभाग नोंदवला. तसेच वस्तू व भांडीला आवश्यक लागणारी माती गोळा केली आणि आमच्या शाळेतील शिक्षकांनी ती माती प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाकावर ठेवण्यात आली. पुढे प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव व इयत्ता प्रस्तावित माहिती विचारली व कार्यक्रमास सुरुवात केली. प्रथम सर्व कलाकार विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. कारण आमच्या शाळेत सर्व आदिवासी व डोंगराळ भागातील विद्यार्थी आहेत. चिकणमातीपासून वस्तू आणि भांडी बनवणे हे अनेक महत्त्वाचे उद्देश पूर्ण करतात. विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता आणि कलात्मक कौशल्ये व्यक्त करण्यास अनुमती लाभते. वैयक्तिकृत वस्तू तयार करतात जे त्यांची कल्पनाशक्ती प्रतिबिंबित करतात. चिकणमाती कलाकुसर, हातडोळा समन्वय आणि तपशिलाकडे लक्ष देण्यास मदत करते. स्थानिक जागरूकता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवते. हा सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक कारागिरीची प्रशंसा देखील वाढवते, कारण विविध संस्कृतींमध्ये अनेक शतकांपासून चिकणमाती वापरली जात आहे. मातीच्या वस्तूंचे कार्यात्मक पैलू, जसे की भांडी, वाट्या आणि प्लेट्स, रोजच्या वापरासाठी व्यावहारिक वस्तू तयार करण्याची संधी देतात. या व्यतिरिक्त चिकणमातीच्या कामाचे स्पर्शक्षम स्वरूप उपचारात्मक फायदे देते, तणाव कमी करते आणि जागरूकता वाढवते. हे शाश्वत साहित्य आणि पर्यावरणास अनुकूल पद्धती समजून घेण्यास प्रोत्साहन देते, पर्यावरण जागरूकता वाढवते. चिकणमातीसह गट प्रकल्प टीमवर्क आणि संवादाला प्रोत्साहन देतात. आज आम्ही तुम्हाला मातीचे सुंदर भांडे कसे बनवायचे ते दाखवणार आहोत. चला सुरू करूया. प्रथम आपले साहित्य गोळा केले. त्यात चिकणमाती, एक रोलिंग पिन, एक वाटी पाणी आणि काही शिल्पकलेची साधने घेतली. चिकणमाती एका सपाट, अगदी शीटमध्ये गुंडाळले. ते खूप पातळ किंवा खूप जाड नसल्याची खात्री केली. चिकणमातीच्या वर्तुळ कापण्यासाठी दोरा वापरला. हा आमच्या भांड्याचा आधार असेल. भांड्याच्या भिंती तयार करण्यासाठी चिकणमातीची एक लांब पट्टी रोल केली. पट्टी अगदी जाडीत असल्याची खात्री केली. हलक्या हाताने दाबून आणि थोडेसे पाण्याने सांधे गुळगुळीत करून पट्टी पायाशी जोडली. हे तुकडे एकत्र राहण्यास मदत करेल. भांड्याची उंची वाढवण्यासाठी पहिल्या पट्टीच्या वर दुसरी पट्टी जोडली. पुन्हा पाण्याने सांधे गुळगुळीत केली. भांड्याचा आकार देण्यासाठी आणि पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी शिल्पकला साधन वापरली. आपले भांडे पूर्णपणे कोरडे होऊ दिले. चिकणमातीच्या जाडीवर अवलंबून यास 1 किंवा 2 दिवस लागू शकतात. कोरडे झाल्यावर तुमचे भांडे घट्ट होण्यासाठी भट्टीत टाकावे लागेल. आपल्याकडे भट्टी नसल्यास आपण कमी तापमानात ओव्हन वापरू शकतात. आपण आपल्या भांड्याला एक सुंदर फिनिशिंग देण्यासाठी पेंट करू शकतात. आणि आपल्या स्वतःच्या हातांनी बनविलेले एक सुंदर मातीचे भांडे तयार केले. आपण पाहू शकतात सर्व कलाकार सह शाळेतील विद्यार्थी आणि चिकणमातीपासून तयार केलेली कलाकृती. आणि हो, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.